हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवत आहे डाळ भाजी. त्यासाठी मी ही 4 प्रकारची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यात मिरची टाकून आणि शेंगदाणे टाकून कुकरमध्ये 3 शिट्टी लावून मीडियम आचेवर उकडून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर एका गंजामध्ये तेल टाकून गरम झाल्यावर जिरं टाकलं. त्याच्यानंतर आपलं कांदा, कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट, अजून त्याच्यानंतर टमाटर टाकलं आणि त्याला चांगलं शिजवून त्याला मॅश करून घेतलं. मग त्याच्यात मसाले सोडले, तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर थोडंसं हे टाकून त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला छान असं तेल सुटू दिलं. आणि त्याच्यानंतर मग आपण पालक टाकली आणि त्यालाही छान असं सॉफ्ट होईपर्यंत निदान 2 मिनटं फक्त परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याला आपली शिजलेली डाळ जी होती ती त्याच्यात टाकून त्याच्यात पाहिजे जितकं त्याला पातळ करून पाणी टाकून त्याला उकळी येऊ द्यायची. आणि मग उकळी द्यायच्या अगोदरच मी त्याच्यात मीठ टाकून दिलं होतं स्वादानुसार, जेवढं आपल्याला लागतं तेवढं. आणि त्याच्यानंतर ही माझी अशी छान अशी स्वादिष्ट डाळ भाजी तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये तूप सोडून 2 पोळी घेऊन मस्त असा नाश्ता झालेला माझा सकाळी सकाळी. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. अशी झटपट रेसिपी आहे, पटकन तयार होते आणि खूप अशी स्वादिष्ट लागते. काय सांगू तुम्हाला, खूपच स्वादिष्ट लागते. खाऊन बघा एकदा. माझ्याच्याने राहणं नाही झालं म्हणून सेकंड घास घेत आहे. मस्त तूप टाकल्यावर तर आणखी मस्त लागते. एकदा नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. मिळू नेक्स्ट व्हिडिओ.